अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कार देत चला मुलांना, म्हणून या मालिकेचं आयोजन आहे, म्हणून या संत कथेचं आयोजन आहे. याच्यासाठी एवढा आटापिटा करायचा आहे. संस्कार मिळाले पाहिजे, आपल्या गर्भावरती संस्कार चांगले पडले पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण, तुकोबराच्या गाथ्याचं पारायण केलं पाहिजे. आपल्या घरी कोणताही उत्सव असला ना, आपण निरनिराळ्या पद्धतीचे गाणे, निरनिराळ्या पद्धतीच्या कहाण्या लावतो. ते बाकीचं करण्यापेक्षा हे केलं पाहिजे. ही उपयोगाला येणारी साधन आहे. आणि पाहता पाहता 9 महिने 9 दिवस झाले आणि कयादू मातेच्या पोटी एक सुंदर हिरा जन्माला आला. तो म्हणजे भक्त प्रल्हाद. बोलिये भक्त प्रल्हाद महाराज की. प्रल्हादजी जन्माला आले. गर्भामध्ये संस्कार झाल्यामुळे जसे जन्माला आले तसे महाराज नामचिंतन करायला सुरुवात झाली. नामचिंतन करतात. यालाच म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. गर्भावर जसे संस्कार झाले तसे मुलं पुन्हा जन्माला येत असतात आणि तसं वर्तन करत असतात. नारायण 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 नामचिंतन करायला लागले. आणि पाहता पाहता भक्त प्रल्हादजी थोडे मोठे झाले. आणि थोडे मोठे झाल्यानंतर हिरण्यकशिपूला वाटलं आपला मुलगा ज्ञानी व्हावा, सज्ञानी व्हावा, सुसंस्कारित व्हावा. याच्यासाठी याला गुरुकुलमध्ये नेऊन टाकावं. आणि म्हणून गुरुकुलमध्ये नेऊन टाकलं. प्रल्हादजीचे गुरुवारी आहेत षंडा आणि अमर्क. त्याला षंडामर्क असं नाव आहे. याच्यामध्ये एक बोध घ्यायचा आहे. जे श्रीमंत माणसं आहेत ना, ते शिक्षकांना मनावर पगार देतात आणि घरी मास्तर ठेवतात. घरी मास्तर ठेवल्यामुळे शिक्षण मिळतं असं नाही, बरं ध्यान ठेवा. किती जरी श्रीमंत असला तरीही आपला मुलगा गुरुकुलमध्येच गेला पाहिजे शिक्षा घेण्यासाठी. हे ह्याच्यामधला बोध आहे. दशरथ राजाकडे काय कमी होतं सांगा बरं. दशरथ राजाकडे खूप साम्राज्य आहे, खूप संपत्ती आहे. त्यांना आणता येत नव्हतं का बाहेरचा मास्तर घरी? त्यांना आणता येत नव्हतं का? त्यांना पगार देता येत नव्हती का? पण नाही, कुलाचार आहे. गुरुग्रही जाऊन शिक्षा घेतली पाहिजे. याच्यासाठी दशरथ राजाने घराकडे महाराज गुरु वसिष्ठांना बोलवलं नाही, तर त्यांच्याकडे पाठवलं. विश्वामित्र यांच्याकडे पाठवलं रामप्रभूंना. भगवान श्रीकृष्णाने ठरवलं असतं तर गुरुजींना घरीच बोलवलं असतं. पण नाही, गुरुग्रही जाऊन गुरुची सेवा करून, त्यांना प्रसन्न करून, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन मग शिक्षा प्राप्त झालं पाहिजे. याच्यासाठी गेले का नाही? संदीपनी ऋषीच्या आश्रमात गेले विद्या ग्रहण करण्यासाठी. सध्या आपले लोक पैशाच्या जीवावर मास्तरांना पगार देतात आणि घरी बोलवतात. आणि ते पोरग नीट अभ्यास करत नाही ना, ते मग गुरुजी सर म्हणतात. सर सर आता गुरुजी गेले म्हणा, आता सर आले. ते सर म्हणतात, अरे बंटी, हे अभ्यास कर ना. तू अभ्यास केला नाही, काल करतो म्हटला होता, आजही केला नाही. अरे 8 दिवस झालं याच्यामध्येच आपण आहोत. ते सरळ पोरग म्हणतो, ओ महिना झाला की पगार घेऊन जा, बाकीचं मला सांगत बसू नका. त्याची सध्या परिस्थिती आहे. आणि मग महाराज विद्यालयामध्ये नेऊन सोडलं प्रल्हादजीला. षंड आणि मर्क जवळ आले आणि सांगितलं, प्रल्हादजी ये रे बाबा इकडे, 1 2 3 काहीतरी शिक. प्रल्हादजी म्हणतो, गुरुजी मला दुसरं काही शिकवू नका, मला फक्त एकच माहिती आहे. आणि तो म्हणजे एक म्हणजे माझा ईश्वर माहिती आहे, माझा नारायण माहिती आहे. त्या देवा वाचून मला या जगतातलं दुसरं काही माहिती नाही. एकम अद्वितीयम ब्रह्म, सत्य माझा देव एकटाच आहे आणि तो एकच पाहिजे, मला दुसरं काही नकोय. कारण का एक झालं आणि दुसरं आलं म्हणजे संसार आला. आणि संसार आलं की भय आलं. आणि या संसाराच्या सागरामध्ये, या मायाजाळामध्ये मला अडकायचं नाही. म्हणून मला 2 पाठच करायचा नाही, मला फक्त एक आपलासा करायचा आहे. मला दुसरं काही नको. आता प्रल्हादजींच्या सहवासामध्ये असलेली मंडळी, असलेले बाकीचे पोरं, आता प्रल्हादजीची संगती केल्यामुळं त्यांच्या विचारामध्ये बदल झाला. आणि मुलं सुद्धा अभ्यास करायचं बंद केले आणि प्रल्हादजीच्या जवळ येऊन बसायचे. आणि प्रल्हादजीला म्हणायचे, प्रल्हादा तू कोणता अभ्यास करतोस रे? प्रल्हादजी म्हणायचे,
अरे माझा एकच ध्यास आणि एकच अभ्यास, तो म्हणजे नारायण, देवाचं नामचिंतन, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि तुम्हालाही सांगतो, बाकीचा अभ्यास करू नका, बाकीचं काहीच ज्ञान प्राप्त करत बसू नका. जे काही तुम्ही जेवढं करताल ना ते सगळं व्यर्थ जाणार आहे. तुमच्याकडे शरीर आहे, आता आपण तरुण आहोत. मित्रांना सांगतायत प्रल्हादजी, मित्रांना सांगतात आपण तरुण आहोत. याच कुमार अवस्थेमध्ये नामचिंतन करा, देव आपलासा करा, बाकीच्या गोष्टीमध्ये पडू नका. कौमारे आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यधुर्वमर्थदम. कौमार आचरित प्राज्ञो, कुमार वयामध्ये, याच तरुणपणामध्ये, याच अवस्थेमध्ये आपला देव आपलासा केला पाहिजे. आणि खरंच आहे, आपल्या हातात ताकद आहे, आपल्या पायात ताकद आहे, आपल्या तोंडामध्ये दात आहेत, तोपर्यंत आपल्या नामचिंतन करता येतं, भजनाचा आनंद घेता येतो, टाळी वाजवता येते, दिंडीमध्ये चालता येतं, पावली खेळता येतात. आणि एकदा सगळे अवयव जर गलितगात्र झाले तर पुन्हा भजन करता येतं का? म्हणून याच अवस्थेत भजन केलं पाहिजे, या तरुणपणामध्ये भजन केलं पाहिजे माणसाने. हे प्रल्हादजींनी आपल्याला उपदेश केलेला आहे, संतांनी हे मार्ग दाखवलेला आहे. पण काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही सुखानं संसार करू आणि मग निवंत भजन करू. काही काही तर माणसं याच्या पुढचे असतात, आम्हाला म्हणतात, महाराज या जन्मामध्ये खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और, हां सगळ्याला पाठ आहे तुम्हाला, खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और क्या. या जन्मात मस्त खायचं प्यायचं फिरायचं आणि पुढचा जन्म स्पेशल भजनासाठी घ्यायचा. तुझ्या बापाने ठेवलाय? अरे पुढचा जन्म मानवाचाच मिळेल याची गॅरंटी काय? मागुता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता हा नाही मनुष्य देह, मागुता हा नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह, ओ मागुता हा नाही मनुष्य देह, मागुता हा नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य जन्म. पुन्हा मिळणार नाही ही संधी, पुन्हा मिळणार नाही हा देह. म्हणून आता सावधवान भजनाला लागा. आणि आपण सुद्धा आपल्या हातात आता आपली वेळ आहे ती सार्थक केली पाहिजे. भगवत नामचिंतन केलं पाहिजे, कथा श्रवण केली पाहिजे. गावामध्ये सप्ताह असेल, कुठेही कीर्तन असेल, ते आपण ऐकलं पाहिजे. याच वयात होतं, पुन्हा नाही. एकदा जर तोंडातले दात पडले तर राम म्हणता येतं का? मावशी आई म्हणता येतं राम? राम म्हणता येत नाही. मग जरी राम राम म्हणायची इच्छा झाली तरी राम राम येत नाही. मग तोंडातून येते लांब लांब लांब. देव म्हणते आतापर्यंत लांबच होता तर आता लांबच राहा. पुन्हा नको, कशाला जवळ येतोस आता, कशाला तू जवळच. हो, बघत 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 आयुष्य निघून गेलं महाराज. बघा ना, आपण एकमेकाचं आयुष्य पाहिले, एकमेकाचे दिवस आपण पाहिलेत. आपणच बघा, आपल्या देखत काही माणसं रांगणारे आज चालायला लागले, चालणारे पोरं पळायला लागले, ते पळणारे पोरं आज माणसामध्ये आले. आणि महाराज काही दिवसामध्ये ते म्हातारे होणार आणि आपल्या देखत मरणार आणि आपण त्यांची तेरवीचं कीर्तन करणार. पण आयुष्यामध्ये नामचिंतन नाही. म्हणून सावधवान भजनाला लागा. तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात, रे मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, ए मानवा भजन कधी करणार. बालपण गेले तरुणपण आले, बालपण गेले तरुणपण आले,
रे मानवा भजन कधी करणार बालपण गेले तरुणपण आले म्हातारपण येणार रे मानवा भजन कधी करणार रे मानवा भजन कधी करणार कधी करायचे भजन सावध व्हा लांब काळ आहे तोपर्यंत सावध व्हा देव आपलासा करा पण आपला वेळ देव आपलासा करण्यामध्ये जातच नाही आणि बाकीचा पसारा गोळा केल्याशिवाय आपल्याला करमत नाही बघा ना संसारामध्ये एक एक माणूस आपण कमवतो पण या संसारातले माणसं अंती आपल्या कामाला येतात का हो? येतात का सांगा येतात अजिबात नाही माझा हा नातेवाईक नाराज झाला माझा हा मामा नाराज झाला माझी मावशी नाराज झाली अरे नाराज होऊ दे या जगतात ते नाते जरी नाराज झाले तरी जाऊ दे सोडून तुझ्यावरती नाते नाराज झाली तरी चालतात पण जगाचा मालक नाराज नाही झाला पाहिजे त्याला आपला सकारा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा तोच आपला सखाय तोच आपला मित्र आहे म्हणून या जगतातल्या लोकांना खुश करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका काय म्हणलं या जगतातल्या लोकांना खुश करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका जगाचा मालक खुश झाला पाहिजे याच्यासाठी वेळ घालवा देव पाहावया करी सायास देव पाहावया करी सायास या करी हे न धरी हे आसे नासिवंत न धरी आस नासिवंत न धरी आस नासिवंत न धरी आस नासिवंत देव पाहावया करी सायास देव पाहावया करी सायास देव पाहावया करी सायास देव पाहावया करीवो सायास देव मिळवण्यासाठी सायास करा बाकीचा पसारा मिळवण्यामध्ये वेळ वाया घालवू नका हे अंतकाळी आपल्या काहीच उपयोगाला येत नाही महाराज हा नाराज झाला तुम्ही नाराज होऊ नका ना तो मला सोडून गेला आता सध्या आमचे मित्रमंडळी आमची तरुण पिढी एखादी व्यक्ती नाराज झाली म्हणून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतात एखाद्या व्यक्तीने मला धोका दिला एखाद्या व्यक्तीने मला नकार दिला म्हणून गळफास घेतात आत्महत्या करतात अरे काय वाटतं असं पाहिलं ना कधी कधी महाराज असं वाटतं या तरुण पिढीला नेमकं झालंय काय अरे ते मर काय एक दिवस ते तुला सोडून जाणारच आहे मरणार आहे ते नाच काय आणि त्या नासक्या पोरासाठी नासक्या व्यक्तीसाठी आपलं जीवन व्यर्थ करतोय अरे मला तर असं वाटतं महाराज नाश पावणाऱ्या व्यक्तीसाठी आपलं जीवन घालवण्यापेक्षा जो अविनाशी परमात्मा आहे त्याच्यासाठी आपलं जीवन समर्पण झालं पाहिजे याच्यासाठी काय घेऊन बसला आणि एक सांगू तुम्हाला या जगतामध्ये फक्त देवावर विश्वास ठेवा या लोकांवर विश्वास ठेवू नका जोपर्यंत आपला खिसा गरम आहे तोपर्यंत लोक आपल्या पुढे नरम आहेत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत लोक जवळ येतात असतील सीते तर जमतील भूते नाही 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 हे डोक्यातून काढून टाका या जगतामध्ये तर असं सध्या चालू आहे ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवत असतो तेच लोक आपले डोळे उघडत असतात बघा तुम्ही अनेक अनुभव आलेत अनेक आपण
ऐकलं असतील काही गोष्टी ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवत असतो तेच लोक आपले डोळे उघडत असतात. ही परिस्थिती आहे. म्हणून या विश्वासघात करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवायचा असेल तर विश्वांभर या देवावर विश्वास ठेवा. या कोरोनाच्या काळामध्ये खरं सांगा, कोरोनाच्या काळामध्ये आपण एवढं ज्यांच्यासाठी खर्च केला, एवढं उत्पन्न केलं, हे लोक आपल्या जवळ आले का? आले का? हो, घासातला घास खाणारी बायको सुद्धा म्हणलाली, मालक पॉझिटिव्ह आला हो म्हण वा कड्यावर. कुत्र्याला जशी भाकर टाकली तसं लोकांनी महाराज 20 फुटाच्या बांबूला भाकर डब्बा अडकवला आणि असा टाकला. ज्या डब्याला त्यांना स्पर्श केलाय त्या डब्याला हात लावू नका, 12 तास उन्हाला ठेवा. अरे बापरे, हा डबा कोणी आणला रे बाबा? आपणच आणला, आपल्यात पैशाचा आणला. आणि तोच आपल्याला महाराज डबा आज शिवला तर लोक महाराज जवळ येत नाहीत. 12 तास उन्हाला ठेवायला लागले. आम्हाला वाटायचं लोक आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्हाला वाटायचं अरे बापरे, 4-5 राज्यामध्ये कथा कीर्तन, एवढी शूटिंग, एवढा प्रसार, एवढा प्रचार, लोक गेले की फुलं टाकून स्वागत करतात, मनावर खायला करतात. अरे बापरे, किती लोक आपल्या पुढं किती लोकांना आपण आवडतो. पण कोरोनाच्या काळामध्ये आमचे कथा कीर्तन सर्व बंद पडले. मग कळालं खरंच या जगतामध्ये आपल्यावर कोण प्रेम करतं. कथा कीर्तन बंद झाले, लोकांनी आम्हाला फोन सुद्धा केले नाहीत. कोण कोणाला महाराज वेळ द्यायला लागले, कोण कोणावर अजिबात नाही महाराज. एका गावात मला फोन आला, म्हणे महाराज आमच्या गावात आता सप्ताह सुरुवात झालाय. म्हणलं काय हरकत नाही, तुमची तारीख पाहिजे. म्हणलं काय हरकत नाही, देतो तारीख. आणि मग मात्र महाराज ते म्हणे महाराज या तारखेपासून या तारखेपर्यंत कोणती तारीख रिकामी आहे सांगा. मी म्हटलं डायरी बघू द्या. ते डायरी बघितली तर एकही दिवस रिकामा नव्हता. मी म्हटलं काका तुमच्या गावाला मी येऊ शकत नाही बाबा, माझे दिवस रिकामा नाही. ते बुजुर्ग होते, परमार्थाची महाराज त्यांना जाण होती. ते म्हणायला लागले महाराज तुमचं कीर्तन अख्ख्या मंडळीला आवडतं, तुमची कथा आमच्या सगळ्या गावकऱ्यांना आवडते, तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही जर नाही आलात तर सप्ताह बंद पडेल, तुम्ही आलंच पाहिजे. मी म्हटलं काका काही करा, मी येऊ शकत नाही. त्यांना मी नकार दिल्या ते शेजारचं पोरग त्यांना म्हटलं काय म्हणलं र महाराज, म्हणले सुद्धा म्हटलं नाही. म्हटलं वा रे वा, काय लोकांचं प्रेम आहे आपल्यावर, बघावंच म्हटलं. ते छोटा मोबाईल त्याने कट केला नाही ना. आणि मग तो म्हणायला लागला महाराज येणार नाही म्हणे, आता काय करावं, दुसरा महाराज बघावा लागेल, आता त्यांच्या जागी कोण आणावं. शंकर महाराज तर नको म्हटले, आता वेळ नाही म्हणतायत. ते शेजारचं म्हणलं काय म्हणलं महाराज येणार नाही, लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप तिसरा. हा, एका मिनिटात त्यानं बाप बदला. कोण कोणाचा आहे सांगा, इथं कोणी कोणाचं नाही महाराज. या जगतामध्ये आपलं कोण आहे तर या जगतामध्ये आपला फक्त आणि फक्त देव आपला आहे. म्हणून देव आपलासा करा, देव आपलासा करण्यासाठी सायास करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे. एरते माईक दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान. हे नाश पावणाऱ्या लोकांसाठी आपला वेळ वाया घालवू नका. भक्त प्रल्हादजी सांगतात ए मुलांनो, हे माझ्या मित्रमंडळीनो, हे माझ्या सख्यानो, बाकीच्या गोष्टी मिळवू नका, देव आपलासा करा. आणि भक्त प्रल्हादीच्या संगतीमध्ये हे सगळे वावरायला लागले आणि त्यांचा प्रभाव या मंडळीवर पडला. एक दिवशी सगळे मुलं एकत्रित केले आणि महाराज भजन सुरुवात केलं. हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण.
ओम नमो नारायण हरि बोल नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण नारायण हरि ओम नमो नारायण भक्त प्रल्हादीच्या संगतीमध्ये आता मुलं सुद्धा रममाण झाले आणि जसं हे भजन करतात तसं सुद्धा मुलं एकत्रित झाले आणि शाळेमध्ये विठ्ठलनामाची शाळा भक्त प्रल्हादजींनी महाराज भरवली आणि सगळेजण मुलं एका वर्गामध्ये बसले. भक्त प्रल्हाद पुढं म्हणायचे आणि सगळेजण पाठीमागे म्हणायचे. आपण सुद्धा सगळेजण सुंदर असं भजन करूयात, भजनामध्ये सगळेजण तल्लीन होऊयात, कारण का आपली सुद्धा ही नामचिंतनाची शाळा आहे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. एक साथ टाळी वाजवा सगळेजण. वा वा सुंदर. सगळेजण टाळी वाजवून भजन करायचंय. आपल्याला विठ्ठलनामाची शाळा भरवायची. लक्षात आहे ना? याच्या पुढचं वाक्य नीट ऐका. ऐका. जो व्यक्ती भजन करील, जो व्यक्ती भजन करील तो व्यक्ती भक्त प्रल्हादीच्या पार्टीचा, आणि जो व्यक्ती भजन करणार नाही, टाळी वाजवणार नाही, नामचिंतन करणार नाही, तो हिरण्यकश्यपूच्या पार्टीचा असेल. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. सगळे पोरं भजन करण्यामध्ये तल्लीन झाले. मुलांच्या भजनाचा आवाज शाळेच्या बाहेर जायला लागला. कार्यालयामध्ये बसलेले शिक्षक त्यांच्या कानावरती हा आवाज गेला. वर्ग शिक्षक म्हणतायत मुलं नेमकं गोंधळ काय करतायत हे पाहण्यासाठी महाराज वर्ग शिक्षक वर्गामध्ये आले आणि वर्गामध्ये येऊन पाहतात तर काय सगळे पोरं भजनामध्ये तल्लीन झाले. वर्ग शिक्षकांना वाटलं हे भजन जर केलेलं जर आपल्या मालकाला कळालं तर आपली पगार बंद होईल. आणि वर्ग शिक्षक वर्गामध्ये आले आणि एका मुलाचा हात धरला. जसा एका मुलाचा हात धरला तसा त्या मुलाचा करंट गुरुजीच्या अंगामध्ये गेला आणि गुरुजी सुद्धा म्हणायला लागले श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण. सगळे पोरं भजन करायला लागले. मुलं सुद्धा भजन करतात यात नवल नाही. वर्ग शिक्षक सुद्धा भजन करायला लागले. टाळी वाजवा. भजन सर्वजण. आणि मुख्याध्यापकाच्या कानावरती आवाज गेला. मग मुख्याध्यापक म्हणतायत पोरं नेमकं काय करतायत. वर्ग शिक्षक वर्गावर आहेत का नाही पाहण्यासाठी स्वतः मुख्याध्यापक तिथे आले आणि खिडकीमधून पाहिलं चित्रीकरण. अरे बापरे म्हणे सगळेजण भजन करण्यामध्ये रत आहेत. हे भजन बंद झालं पाहिजे. आपल्या राजाच्या विरोधातलं हे भजन आहे. आपल्या राजाला आवडत नाही आणि हे भजन बंद करण्यासाठी मुख्याध्यापक वर्गात आले. मुलं भजन करतात हे विशेष वाटलं नाही, पण वर्ग शिक्षक भजन करतात हे पाहिलं राग अनावर झाला आणि वर्ग शिक्षकाचा हात मुख्याध्यापकाने धरला. जसा मुख्याध्यापकाने शिक्षकाचा हात धरला तसा शिक्षकाचा करंट मुख्याध्यापक यांच्या अंगामध्ये गेला आणि मुख्याध्यापक सुद्धा भजन करायला लागले. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो. श्रीमन्नारायण नारायण
भजन करतात. शाळा भरली नामचिंतनामध्ये, मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, मुलं सगळे भजन करायला लागले. आणि इकडे हिरण्यकशिपूला असं वाटलं आपला मुलगा आपण विद्याभ्यास करण्यासाठी गुरुकुलमध्ये नेऊन सोडलाय. आपला मुलगा नेमकं काय करतो हे पाहण्यासाठी हिरण्यकशिपू शाळेमध्ये आला. कार्यालयामध्ये येऊन बघतो तर कोणीच नाही. थोडा बाहेर आला, कानावरती थोडा आवाज आलेला, काहीतरी गोंधळासारखा. त्या आवाजाच्या दिशेने हिरण्यकशिपू राजा तिथे आला. खिडकीतून पाहिलं, अरे बाप रे म्हणे, माझ्या वैऱ्याचं भजन चालू आहे. मुलंही भजन करतात, शिक्षकही भजन करतात. रागाने लालबुंद झाला, क्रोधायमान झाला, लालबुंद डोळे. वर्गामध्ये आला आणि वर्गामध्ये येऊन आवाज दिला, थांबा. मी थांबा म्हटल्या तुम्ही थांबले. मला काय हिरण्यकशिपू समजले का काय? अरे म्हणे, माझी पगार घेता आणि माझ्या वैऱ्याचं भजन करता, हे बंद करा सगळं. शंडा आणि मार्क कळत नाही का तुम्हाला? माझ आणि देवाचं 36 आकडा आहे, त्यात तर माझं जमत नाही. शंडाने मरकाने महाराज दोन्ही हात जोडून सांगितलं, राजा, हे राजा, आयुष्यभर तुझी चाकरी केली रे, तुझ्यासाठी आयुष्य आम्ही घालवलं. अरे पण राजा, जेवढा आनंद 5 मिनिटाच्या भजनात तो मिळाला, तो आयुष्यभर तुझी चाकरी करण्यात मला मिळाला नाही. राजा, आम्हाला खूप आनंद मिळालाय. देवाचं नामचिंतन सुंदर आहे, गोमट आहे, सुख प्राप्त करून देणार आहे. देवाची स्तुती करायला लागली. महाराज हिरण्यकशिपूला राग आला, प्रल्हादजीच्या हाताला धरलं. याच्यामुळे सर्व होतंय. प्रल्हादजीला घेतलं आणि घराकडे आणलं आणि सांगितलं, प्रल्हादा, माहिती आहे ना तुला माहिती आहे ना, मला देवाचं नामचिंतन घेतलेलं आवडत नाही. राज्यामध्ये कोणी सुद्धा माझ्या देखत नाही, माझ्या महागारी सुद्धा कोणी नामचिंतन घेत नाही. कारण का त्याचं ब्रीद वाक्य होतं, नाम घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. देवाचं नामचिंतन घेऊ देत नव्हता. आणि ज्यानं कोणी देवाचं नामचिंतन घेतलं त्याला फासाव देत होता. मला सांगा बरं, जर देवाचं नामचिंतन घेतलं तर त्याला फासावर जावं लागेल असं जर फरमान काढलं तर कोणी भजन करेल काय? कोण करी? आता सुद्धा बघा, इथं जर तुम्हाला म्हटलं कथेला आलात तर तुम्हाला 10,000 रुपये दंड, कोणी येईल काय? नाही. तसं म्हणजे तुम्हाला दंड नाही म्हणा, उलट तुम्हाला बक्षीस आहे ना. असं म्हटल्यानंतर दंड म्हटल्यानंतर कोण भजन करणार आहे? कोणी करेल का? त्या कोणी भजन करणार नाही. चांगलं वाटत तोपर्यंत भजन करतात. कष्ट असेल, काहीतरी शिक्षा मिळत असेल, कोण भजन करणार आहे? इथं माणसं पगारी देऊन भजन करत नाहीत, पैसे देऊन भजन करत नाहीत, एवढ्या सुविधा देऊन भजन करत नाहीत. आणि त्रास आणि फाशी मिळाला कोण भजन करेल? एका गावात कथा झाली आणि कथेच्या शेवटी मी म्हटलं, या गावामध्ये किती सज्जन आहेत, किती माळकरी आहेत हे बघावं. आरतीच्या अगोदर मी म्हटलं, मी कलेक्टर साहेबांना भेटून आलोय आणि कलेक्टर साहेबांचा GR असा आहे, जे या गावामध्ये माळकरी आहेत त्यांनी उद्या आधार कार्ड, 2 फोटो घेऊन या. त्यांना दरमहा 50,000 रुपये पगार सुरुवात होणार आहे असं म्हटलं ना. आरती केली. लोक माझ्यापेक्षा हुशारतात. त्या लोकांनी रातोरात टेम्पो बांधले, डायरेक्ट पंढरपूर. आणि सकाळी सकाळी इकडे आले महाराज. दुपारच्या कथेमध्ये तर अरे बाप रे, गंध लावून वरची गुंडी काढून, कारण का जेणेकरून माळ गळ्यातली दिसली पाहिजे महाराजांना. म्हणलं आजचे माळकरी वाढले बाबा, पण याच्यामध्ये ओरिजिनल किती माळकरी आहेत बघावं. पुन्हा आरतीच्या अगोदर पुन्हा एकदा मी म्हटलं, आजही मी कलेक्टर साहेबांना भेटून आलोय. आजचा GR बदललाय. कालचा GR वेगळा होता, आजचा GR वेगळा आहे. आजचा GR असा आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्यांना 2 लाख रुपये दंड आणि 2 वर्ष कारागृहामध्ये बंदिस्तो. लोकांनी महाराज आरती सुद्धा होऊ दिले नाही. गळ्यातल्या माळा काढ्या आणि माझ्या अंगावर हिबाळल्या, हे तुझी माळ तू बघून घे. कोण भजन करील महाराज? त्रास जर देत असेल तर, मिळत असेल तर कोण? आता सुद्धा आमची सगळी आयुष चालू आहे म्हणून आमचं भजन चालू आहे, तुमचं सुद्धा.
बरोबर आहे का नाही? खायला प्यायला सगळे व्यवस्थित आहे म्हणून आपलं भजन चालू आहे. आपण सुद्धा सगळेजण मंडळी, आपल्याला जर त्रास मिळत असेल तर कोण भजन करणार आहे? कोणी भजन करणार नाही. गावात कोणी भजन करत नव्हतं. प्रल्हादा माहिती आहे ना तुला? भजन करायचं नाही, आजपासून देवाचं नामचिंतन करायचं नाही. प्रल्हादजीनं सांगितलं, गुरुदेव, पिताजी, मी असं सांगतोय तुम्हाला, मला बाकीचं काहीही करायला सांगा, पण देवाचं नामचिंतन बंद करायला मला सांगू नका. कारण का देव सोडून मला अजिबात काही नकोय. देव सोडून मला करमत नाही. कारण का गोविंद माझ्या ध्यानामध्ये बसलेला आहे, गोविंद माझ्या मनामध्ये बसलेला आहे, गोविंद माझ्या सर्वत्र ठिकाणी माझा गोविंदच व्यापक झालेला आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. सर्व माझं जीवन मी त्याच्यासाठी समर्पण करण्यासाठी तयार आहे. मला भजन बंद करायला लावू नका. याला म्हणतात देवावर समर्पण भाव, याला म्हणतात भक्ताची निष्ठा, याला म्हणतात भक्ताचं प्रेम देवावरती असलेलं महाराज आपण बघा, नुसतं कामापुरतं भजन नाही भक्त प्रल्हादींचं, संतांचं सगळं जीवन बघा, प्रत्येक भक्ताचं भजन बघा, प्रत्येक भक्ताची साधना बघा. त्यांचं महाराज सुविधेसाठी भजन नाही तर अवस्थेसाठी भजन आहे. काही जरी आघात शरीरावर झाले तरी सुद्धा भजन बंद करत नाहीत. उलट नामदेव महाराज सुद्धा एका अभंगामध्ये सांगतात, हा देह असला काय आणि देह गेला काय, पण मी अखंड त्याचं नामचिंतन करणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. माझा देह जरी गेला तरी मी भजन बंद करणार नाही. काहीही झालं मी भजन बंद करणार नाही. ही अवस्था आहे संतांची. पण आपलं तसं नाही. जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत आपण देवाचं नामचिंतन करतो आणि सुख आलं की देव विसरून जातो. आपल्या दुःखाच्या काळात आपण देवाला नवस करतो, नवस पूर्ण झाला देव तिकडं ना आपण इकडं, काही देणं घेणं नाही. कोरोनाच्या काळात ज्याचा मालक ICU मध्ये ॲडमिट आहे ते येऊ लागलं, माऊली महाराज, नामदेव महाराज, काहीही करतो रे बाबा, गाव जेवण देतो, पण माझा मालक वाचून घरला आला पाहिजे. ज्याची बायको ॲडमिट आहे ते म्हणालं, मालक महाराज काहीही करतो, नवस बोलायचे, एकदा तिनं वापस आली पाहिजे. कोरोना गेला, बायको आली, कोरोना गेला, कोणाचा मालक आला. जसा कोरोना गेला आपण सुद्धा देवापासून लांब आहे का आपलं भजन? हो बघा, सुद्धा आपल्यावर संकट आले की मग धावाधाव करतो आपण. संकट आले की धावाधाव करतो. आपली कामापुरती भजन भक्ती आहे. बघा ना, आपल्याकडे डॉक्टर असतो ना, डॉक्टर कशासाठी असतो? आपला ताप कमी करण्यासाठी. आपलं असंच आहे, आपण डॉक्टरकडे जातो आणि जोपर्यंत आपल्या अंगातला ताप कमी होत नाही ना तोपर्यंत डॉक्टर म्हणेल तसं वागत असतो. काका बरोबर आहे का नाही? आणि एकदा महाराज ताप अंगातला गेला रे गेला आणि मग मात्र महाराज त्याला आपण मोजत नाही. बघा कसं असतं, ऐका नीट. जोवर आहे अंगात ताप तोपर्यंत डॉक्टर तू माझा बाप. जोवर आहे माझ्या अंगात ताप तोपर्यंत डॉक्टर तू माझा बाप. माझ्या अंगातला निघून गेला ताप मी तुझ्या बापाचा बाप. आपलं असंच आहे. दुःख आलं की देवाला आठव करायचा, देवाला महाराज विनंती करायची आणि एकदा दुःख गेलं देवाला विसरून जायचं. उलट देवानं काय केलंय म्हणायचं. आपल्या गावात काय असलं ना, शेताकडे जावं, संध्याकाळची लाईट असावं, पाणी द्यायचं असावं, 12 वाजता लाईट जावी, सिंगल फेस यावी आणि गावाकडे यायचा रस्ता असावा. ज्या रस्ता यायचा आहे ना त्या रस्त्यामध्ये स्मशानभूमी असावी आणि नेमकं त्या दिवशी आपल्या गावामध्ये एखादं टपकलेलं असावं, ते अर्ध जळालेलं असावं.
ती रात्र आमुष्याची असावी, थोडा झुळवार असा वारा सुटलेला असावा, थोडा पाचोळा असा उडावा, त्याच्यामध्ये महाराज किर्र असा अंधार असावा, त्याच्या थोडं कानावर काहीतरी महाराज यावं आणि त्या उड्यामध्ये न भजन करणारा व्यक्तीसुद्धा त्या वाटण म्हणतो राम 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 आलं काय की राम 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 एवढं भजन करता असं वाटतं गावामध्ये याच्या एवढा भजन करणारा दुसरा व्यक्तीच नाही. एवढं भजन करतो आणि जसा काही एकदा मारुतीरायचा पार आला की मग मात्र भजन देतो सोडून आणि मग तिथं गाणे सुरुवात करतो. आपलं असंच आहे, दुःखात भजन करतो, सुखात कुणी करत नाही. पण माझ्या भक्त प्रल्हादीवर एवढे संकट आले पण महाराज त्या संकटात सुद्धा माझ्या भक्त प्रल्हादजींनी देवाचं भजन बंद केलं नाही. प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादासी पिता करी तो जाचने, परी तो स्मरे मने नारायण, हे परी तो स्मरे मने नारायण, प्रल्हादासी पिता करी तो जाचने, प्रल्हादासी पिता करी तो जाचने. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परी तो स्मरे मनी नारायण. अनेक सायास केले महाराज, दुःख देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून भक्त प्रल्हादजींचं भजन बंद होईल. खूप सायास केले पण सगळे सायास व्यर्थ ठरले. पण भक्त प्रल्हादजी आपल्या नामचिंतनामध्ये महाराज तल्लीन आहेत, भजन बंद करत नाहीत. खूप भजन आहे, खूप भजन. गोविंद आशनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसला ते. उठताना नारायण, झोपताना नारायण, खाताना नारायण, चालताना नारायण, बोलता नारायण. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता, हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी. हरिबोला सर्व कार्य करता, हरिबोला नामचिंतनच महाराज भक्त प्रल्हादजी करायचे. आणि महाराज अनेक भक्त प्रल्हादजींचं भजन बंद व्हावं याच्यासाठी षडयंत्र राजा आता सुरुवात करायला लागला. पण महाराज त्या षडयंत्र डोक्यात न घेता तत्पर असलेले भक्त प्रल्हादजी देवाचं नामचिंतन मात्र सतत घेतात. किती नामचिंतन घेतात? त्या नामचिंतन घेण्यामध्ये जरी जांभळी जरी आली आणि खोकला जरी आला तेवढा वेळ वाया गेला असं म्हणतात. सिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. बघा किती नामचिंतन असेल, किती ध्यास असेल देवाविषयी, किती प्रेम असेल, किती महाराज भक्ती किती श्रेष्ठ आहे भक्त प्रल्हादींची भक्ती. या भक्त प्रल्हादींच्या चरित्रातून आपण एवढं घ्यायचं आहे, त्यांच्यावर एवढे आघात आले, एवढे संकट आले पण त्यांच्या मनामधला देव महाराज त्यांनी सोडला नाही. आपण सुद्धा संसार करत असताना आपण सुद्धा देवासाठीच महाराज जगलं पाहिजे आणि सतत त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. हे नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, जय हो. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. गुरुवर्य माऊली महाराज की जय. जगताना माणूस काही मूल्य घेऊन जगत असतो आणि म्हणूनच आत्ता आहे त्या पातळीवरून तो वरच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. आणि याचसाठी त्याला मार्गदर्शन मिळतं ते संतांचं. ही मूल्य माणसाच्या हृदयामध्ये रुजवण्याचं काम हे आपले संत करत असतात. दया, क्षमा, शांती यासारख्या विविध गुणांना आपल्या अंगामध्ये स्वीकारण्यासाठी संत हे मनुष्याला प्रेरित करत असतात. संत मनुष्याला नामाचं महत्त्व समजावून सांगतात. व्यावहारिक जीवनापासून बाजूला जाऊन परमार्थाकडे वळण्याचं आश्वासन देतात. आणि याच विचारांसह आपल्या आजच्या भागात इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.